राष्ट्रवादी काँग्रेस ही भाजपची टीम बी असल्याची टीका काँग्रेसकडून करण्यात येते। मात्र यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी झी24 तासच्या रोखठोक कार्यक्रमात काँग्रेसवर तोंडसुख घेतलंय। रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसचा शिवसेनेबरोबर केलेल्या आघाडीवर त्यांनी बोट ठेवलं। सुनील तटकरे यांच्या या टिप्पणीवर काँग्रेस नेते माजी मंत्री रवींद्र पाटील यांनी उत्तर दिलंय। रवींद्र पाटील यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांनी। राष्ट्रवादी काँग्रेस ही भाजपची बी टीम आहे अशी टीका अनेकदा काँग्रेसकडून केली जाते। काल झी24 तासच्या रोखठोक कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी यावर चोख उत्तर दिलं आहे। रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि काँग्रेस यांची जी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी युती झाली आहे या युतीवरच त्यांनी नेमकं बोट ठेवलं आहे। आपल्यासोबत रायगड जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री रवींद्र पाटील आहेत। आपण त्यांनाच नेमकं विचारूया, रायगड जिल्ह्यात जी शिवसेना आणि काँग्रेसची जी युती झालेली आहे त्यावर सुनील तटकरे यांनी नेमकं बोट ठेवलं आहे। पाटील साहेब, नेमकं काय सांगा? सुनील तटकरेंनी नीतिमत्तेच्या गोष्टी सांगण्याचा काहीच अर्थ नाही आहे। सुनील तटकरे याच्यापूर्वी सुनील तटकरेंनी काय केलं? गेल्या निवडणुकीत पेण नगरपालिकेच्या निवडणुकीत सुनील तटकरेंनी भाजपबरोबर आघाडी केली। मग ती कशी? याच्यापूर्वीचं उदाहरण दिलं तर 2006 साली श्याम सावंतांना श्रीवर्धनमधून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा उमेदवार उभं केलं असताना तिथे अपक्ष लढवण्याची जी भूमिका घेतली ती सुनील तटकरेंनी घेतली आणि तिथला काँग्रेसचा उमेदवार पाडण्याचं काम केलं। त्याच्यानंतर आपल्याला सांगितलं पाहिजे 2009चं उदाहरण। 2009 साली पेण मतदारसंघात रवी पाटलाला तिकीट मिळालं असताना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं तिकीट मिळालं असताना त्यावेळी भावाला उभं करण्याचं पाप हे सुनील तटकरेंनी केलेलं आहे। मग नीतिमत्तेच्या गोष्टी कसल्या सांगताय? रायगड जिल्ह्यात सुनील तटकरे यांनी काँग्रेस संपवण्याचं काम केलेलं आहे असा आरोप रवींद्र पाटील यांनी केला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट फारुखसह प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।